वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे। गावात गेल्या वर्षभरापासून मूलभूत समस्यांचा डोंगर उभा असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। विशेषतः पाणी पुरवठा आणि रखडलेली नाली बांधकामे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। गावाच्या अगदी जवळ असलेल्या पुलगाव येथील वर्धा नदीत सध्या मुबलक पाणी उपलब्ध आहे। असे असतानाही नाचनगाव वासियांना मात्र 8-8 दिवस नळाची प्रतीक्षा करावी लागत आहे। नदी ओसंडून वाहत आहे आणि आमचे हंडे कोरडे आहेत। हा प्रशासनाचा कसला कारभार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहे। केवळ पाणीच नाही तर सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे। चांदोरी लेआउट व रॉयल पार्क या भागातील नाली बांधकामाचे काम गेल्या 1 वर्षापासून रखडलेले आहे। वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे। साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। नागरिकांनी जेव्हा या समस्यांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला तेव्हा ग्रामसेवक मोरे यांनी अत्यंत बेजबाबदार आणि उद्धट उत्तरे दिल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। ग्रामपंचायतीकडे निधी नाही, आमदारांकडून फंड आणा मगच काम करतो, अशा शब्दात ग्रामसेवकांनी नागरिकांना वाटाणाच्या अक्षता लावल्याचा आरोप होत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे संतापात अधिकच भर पडली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरिकांनी देवडी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले। मात्र निवेदन देऊनही अद्याप प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस हालचाल किंवा संबंधित दोषींवर कारवाई झालेली नाही। नाचनगाव मधील या परिस्थितीमुळे आता प्रशासनाचा वचक संपला आहे का, अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे। जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।